पांढरी शुभ्र मऊसूत आणि रुमालासारखी पातळ तांदुळाची भाकरी कुणालाही बनवता येईल एवढी सोपी पद्धत। पिठासाठी उकड काढण्याची सुद्धा गरज नाही। त्यासाठी 1 कप तांदूळचं पीठ घेतलेलं आहे। जेवढं पीठ आहे तेवढंच पाणी मीठ टाकून कडकडीत गरम करायचं। पिठामध्ये कडकडीत गरम पाणी थोडं थोडं टाकून सुरुवातीला चमच्याने आणि पीठ थोडंसं थंड झालं की हाताने पीठ मळून घ्यायचं। पोळपाटला तेल लावून त्यावरती पिठाची चांगली मालिश करायची। आपण नेहमी भाकरी थापतो त्या पद्धतीने भाकरी थापून घ्यायची किंवा लाटण्याने चपातीप्रमाणे ही भाकरी लाटून घेतली तरी चालेल। एकदम पातळ भाकरी तयार करायची। तेल लावून तवा हलकासा गरम करायचा आणि त्यावरती तांदूळची भाकरी भाजून घ्यायची म्हणजे भाकरीला छोटे छोटे बबल्स येत नाहीत। आता भाकरी फुलण्यासाठी ठेवलेली आहे। फुलताना गॅसची फ्लेम हाय करायची। भाकरी बघा मस्त मऊसूत अशी फुललेली आहे। जर भाकरी थापता येत नसेल तर सुती रुमाल घ्यायचा, त्यावरती सुकं पीठ टाकायचं आणि त्यावरती भाकरी थापून किंवा लाटून घ्यायची। लाटताना फक्त रुमाल फिरवायचा, भाकरी फिरवण्याची गरज नाही। या पद्धतीने तव्यावरती भाकरी टाकून घ्यायची। भाकरीला पाणी लावायचं, गॅसची फ्लेम लो ठेवायची म्हणजे भाकरीला बबल्स येत नाही। शेवटी जेव्हा भाकरीला पोपडा येण्यासाठी पलटी करतो तेव्हा गॅसची फ्लेम हाय करायची म्हणजे भाकरी चांगली फुलते। रुमालासारखी पातळ भाकरी तयार आहे। भाकरी सुती कपड्यामध्ये गुंडाळून ठेवायची म्हणजे कडक होत नाही।